हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आता सकाळपासून म्हणते व्लॉग स्टार्ट करेल पण राहूनच गेला, काही ना काही काम निघतच गेलं आणि व्लॉग शूट करायचं राहून गेला. तर आता म्हणलं स्टार्ट करून देऊया आपण. तर आता वाजलेले इव्हनिंगच्या 5:30. चहा वगैरे घेतला आणि आता म्हणलं थोडंसं फ्रेश होऊन घेऊया. तर मग तोंड वगैरे धुवून अजून दिवा वगैरे लावायचा आहे. तर साहेबांची फरमाईश आहे की आज धपाटे करायचे, धपाटे आणि दही खायचं म्हणून. तर म्हणलं आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर फ्रेश वगैरे होऊन मग थोडं बाहेर गॅलरीमध्ये थोडा टाईम स्पेंड केला, जे की म्हणजे गॅलरीमध्ये खूप छान हवा असते आणि बाहेरचं पण वातावरण छान असतं. त्यामुळे मग थोडा वेळ मी दिवसातून उभा राहत असते थोडा वेळ, की थोडं मन पण फ्रेश होतं. आणि मग तेच आता सगळं फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर दिवा लावायचा टाईम झाला आणि दिवा लागतच नव्हता, कारण फॅनची स्पीड खूप जास्त फुल होती. तर फॅनची स्पीड थोडी कमी केली आणि दिवा लावला, परत धूप लावलं सकाळी. आणि म्हणजे सकाळी देवपूजेच्या टाईमला आणि संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो तर त्या टाईमला मी धूप लावत असते. आणि ते धूप पूर्ण घरामध्ये म्हणजे फिरवत नेत असते, कारण मग सगळ्या घरामध्ये थोडंसं ते धूपचं स्मेल आणि थोडं थोडं धूपन ते एकदम छान वाटतं. मला खूप जास्त आवडतं तसं धूप फिरवायला पूर्ण घरामध्ये. तर धूप वगैरे लावून मग आता करायचं होतं धपाटे. तर त्यासाठी मी घेतल्या काही मिरच्या, अजून लसूण आणि थोडेसे जिरे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले मी आणि आता याला बारीक कट करून घेणार, मिक्सरमधून फिरून घेणार. तर अशी पेस्ट झालेली आहे आपली. आणि नंतर आता ते साईडला ठेवलं. तर मी आता इकडं पीठ मळायला घेते. पिठामध्ये आता पहिले घेतले मी इकडं ज्वारीचं पीठ. तर साधारण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता परत मी गव्हाचं पीठ ॲड केलं. तर 2 वाट्या असं गव्हाचं पीठ टाकलं आहे. आणि ज्वारीचं आणि गव्हाच्या पिठानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आता एवढं डाळीचं पीठ, जे आपण बेसन पीठ असतं तर ते. तर मी सगळं चाळणीनं चाळून घेतलं. तर तिन्ही मिक्स करून दिले. आणि त्याच्यामध्ये परत आता हळद टाकली आहे थोडी. आणि हळदीनंतर मग लाल तिखट वगैरे, तसं आपल्याला मिरची वगैरे आहेत, पण मग तिखट पण टाकलं मी. याच्यामध्ये वरतून थोडा ओवा टाकला, थोडेसे तीळ टाकले. आणि जी आता कोथिंबीर होती थोडीशी बारीक कट केलेली, एकदम बारीक चॉप करून घेतली, जेणेकरून की ते धपाटे करायला पण प्रॉब्लेम येणार नाही. तर मग एकदम बारीक चॉप करून कोथिंबीर मी धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली. तर कोथिंबीर आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं चवीनुसार मीठ टाकलं. आणि जी आपण बारीक पेस्ट केलेली होती लसूण, जिरे आणि मिरच्यांची, तर मग ती पेस्ट पण मी त्याच्यामध्ये टाकून दिली. तर आता याच्यामध्ये पूर्ण ते निघत नाही, कारण मला थोडे करायचे होते. तर मिरच्या आणि लसूण पण थोडाच होता. तर हातानं काढण्यापेक्षा मी काय त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला फिरून मग जेणेकरून की काही ते भांड्याला चिटकणार नाही मिक्सरच्या. तर ते पूर्ण असं धुवून घेतल्यासारखं घेतलं पूर्ण. आणि हे सगळ्या गोष्टी ॲड केल्या त्याच्यामध्ये. आणि मग आता थोडं थोडं पाणी घेत घेत त्याला पीठ मळून घेतलं मी. तर पीठ जास्त काही म्हणजे मीडियम मळून घ्यायचं, जसं लागेल तसं तसं पाणी ॲड करत जायचं. आणि असा डो करून घेतला मी, एक पीठ पूर्ण व्यवस्थित मळून घेतलं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकायला कांदे आणि कोथिंबीर मी पहिलेच बारीक कट करून घेतलेली होती. आणि त्याच्यामध्ये आता कांदे ॲड करायचे. तर कांदेसुद्धा एकदम बारीक चॉप करून घ्यायचे, जेवढे बारीक आपण करू शकतो तसे तेवढे बारीक. तर मी काय करते, कांदे कापताना पहिले, आता सपोज 2 कांदे कट करायचे, तर मी त्याला अर्धे अर्धे कट करून त्याला पाण्यामध्ये टाकून देत असते. म्हणजे त्याचा म्हणजे कांदा कट करायच्या टाईमला ना थोडं ते डोळ्याला पाणी वगैरे येत नाही, किंवा त्याचं काही तिखट भाप लागत नाही. तर ते पाण्यामध्ये टाकून दिले मी. आणि एक एक कांदे असे इतके बारीक बारीक एकदम चॉप करून घेतले, कारण ते धपाटे करायला वरतून त्याच्यामध्ये कांदे टाकावं लागतात. तर ते करायला नंतर मग धपाटे काही ते म्हणजे तुटू नये वगैरे, त्याच्यामुळे एकदम बारीक कांदा चॉप करून घ्यायचा. तर आता सगळा कांदा माझा चॉप करून झालेला आहे. आणि कोथिंबीर आणि कांदा मी मिक्स करून घेतलेला होता. तर एक कपडा घेतला होता मी धपाटे बनवण्यासाठी, त्याला धुवून मी प्यायच्या पाण्यामध्ये भिजू घातलं होतं. पण अगोदर लक्षात आलं की आता मटकी भिजू घालायची होती आपल्याला, आणि राहून गेली. तर मटकी भिजू घातलेली होती मी, पण तिला बांधायचं होतं जेणेकरून की त्याला मोड येतील. सकाळी भिजू घातलेली होती आणि आत्ता साधारण 6 वाजले. तर मग आता त्याला बांधून घ्यायची होती. तर किचनचा टॉवेल आहे हा छोटासा, आणि त्याच्यामध्येच आता मी ही मटकी बांधून ठेवणार आहे. तर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये पहिले एकदा वॉश करून घेतली आणि परत एकदा पाणी घेऊन त्याच्यामधून मी काढून घेतली आणि हातानंच वरतून काढली, म्हणजे खाली काही खडे वगैरे असतील बारीक किंवा तसं निसलेली होती, पण तरीसुद्धा जर काही कडक मटकी वगैरे असेल तर ती खालीच राहून जाते. त्यामुळे मग अशी बांधून घेतली व्यवस्थित त्याला मटकी सगळी, आणि एकदम पॅक अशी गाठ बांधून घेतली आणि त्याच पॅनमध्ये ठेवून दिली. त्याच्यामध्ये वरतून प्लेट वगैरे झाकून दिलं. आता सकाळी त्याला व्यवस्थित मोड येतील. तर तोपर्यंत कणिक पण व्यवस्थित भिजलेलं होतं, आपलं जे पीठ आपण मळलेलं होतं ते. आणि परत त्याला मळून घेतलं व्यवस्थित, थोडं थोडं पाणी लावत, कारण ना घट्ट येणं होत नाहीत ते.
घट्ट पीठ नाही जमत धपाट्याला, पण मग जसं लागेल तसं आपल्याला पाणी लावत लावत त्याला करून घ्यायचं. तर मी आता ही जी कांदा आणि कोथिंबीर चॉप करून घेतलेली होती तर ती घेतली आहे ताटामध्ये पिठासोबतच, आणि पिठाला थोडंसं पाणी लावून परत असं मळून घेते आहे, त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घेते आहे. आपल्याला धपाटे करण्यासाठी सुद्धा ना म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यावंच लागतं, कारण ते पाणी थोडं जसं लागेल तसं पाणी घ्यावं लागतं पिठामध्ये. तर त्यामुळं थोडं थोडं एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं होतं मी, आणि थोडंसं अर्धं पीठ घेतलं, आणि जसं लागेल तसं मग त्याला थोडं थोडं पतलं करत जाते, आणि म्हणजे सॉफ्ट होऊन जातं. मग आपण बार बार त्याला मळल्याच्या नंतर थोडासा कांदा ॲड केला त्याच्यामध्ये, आणि व्यवस्थित पीठ सगळं मळून घेतलं आहे. जो कपडा धुवून ठेवलेला होता मी, तर त्याला व्यवस्थित घेतलं, म्हणजे पाण्यामध्येच भिजू घातलेला होता परत. तर ते ओला झालेला होता कपडा, तर त्याला परत थोडंसं मध्ये पाणी लावलं मी, एका वाटीमध्ये पाणी घेतलं प्यायचं, आणि नंतर मग थोडंसं पीठ घेतलं, ते जे उंडा मळलेला होता आपण ते, आणि वरतून थोडं थोडं हाताला पाणी घेत घेत थोडं जसं लागेल तसं, तर ते पूर्ण असं हाताने थापून घेते मी आता धपाटे. आणि वरतून थोडासा अर्धा धपाटा थापून झाल्याच्या नंतर मग कांदा घ्यायचा आणि थोडेसे तीळ घ्यायचे, आणि ते वरतून लावून द्यायचे, आणि परत मग थापायला लागायचं, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये ते स्प्रेड होऊन जातो कांदा आणि तीळ. तर मग आता पहिलंच होतं धपाटं, परत म्हणजे पूर्ण तवा तापलेला असतो किंवा नसतो, तर मग पहिलं मी थोडं छोटंच करते. तर असं व्यवस्थितपणे माझं थापून झालेलं आहे, आणि त्याला पूर्णपणे व्यवस्थित फ्राय व्हावं, ते पूर्ण व्यवस्थित भाजावं. तर त्यासाठी ना मध्ये असे छिद्र बनवतात त्याला, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकल्याच्या नंतर ना ते व्यवस्थित असं तळून निघल, एकदम छान भाजून निघल. तर व्यवस्थित असं थापून झालं आहे माझं, आणि त्याच्यामध्ये आता मग बोटाने छोटे छोटे असे 2-3 छिद्र बनवते. आता मला पहिले तीळ थोडेसे कमी वाटले, म्हणून मग परत घेतले मी, कारण तिळाने छान लागतात टेस्ट, आणि असे बोटाने छोटे छोटे छिद्र बनवून घेतले. आणि आता हे जे कपडा आहे तर तो तसाच मी आता तव्यावर पहिले थोडंसं तेल टाकून घेतलं, आणि कारण मग ते लगेच टाकल्या चिपकणार नाही म्हणून. आणि नंतर ते जे कपडा आहे तर तोच असं 2 साईडला पकडून मग आपण तव्यावर घेतो लगेच त्याला. अशा प्रकारे मी धपाटं टाकलेलं आहे तव्यावर, आणि पहिले थोडंसं तेल टाकलेलं होतं खाली, आणि अजून वरतून आता मी म्हणजे कधी तूप टाकते किंवा मग तेल टाकते, जसं आवडेल तसं. तर त्यांना तुपातले आवडत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी तेलातले. आणि हे जे छिद्र बनवलेले असतात त्याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल टाकून द्यायचं, एक एक थेंब, म्हणजे ते पूर्ण आतून पण व्यवस्थित ते भाजून निघतील, कुठं कच्चं वगैरे राहणार नाही, आणि एकदम छान असं भाजलेलं आहे. त्याला भाजल्याच्या नंतर खालच्या साईडनं भाजल्याच्या नंतर त्याला पलटी करून द्यायचं, आणि मग आपलं पोळी किंवा आपण पराठा वगैरे कसं भाजतो तसं भाजून घ्यायचं. तर अशा प्रकारे रेडी आहेत आपले धपाटे. अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.